हॅलो. तर मी आज सुट्टी आणि मी खूप वैतागले होते, त्याच्यामुळे मी अशी सहज पार्कमध्ये फिरायला आले. तर मला एक टॉपिक वरती बोलायचं आहे, जे की गर्ल्स पीजी आणि बॉईज पीजी. माझे काही मित्र आहेत जे बॉईज पीजी वरती राहतात आणि मी गर्ल्स पीजी वरती राहते. तर यार आमच्या गर्ल्स पीजी खूपच असं कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, जर हेच गर्ल्स पीजी मध्ये एखादा कॉक्रोच जरी आला तरी ती ओनरची चूक आहे आणि लगेच ओनरला बोलत तुम्ही आमच्याकडून 6,000 रेंट घेताय, तुमच्या घरात कॉक्रोचेस आहेत, असं आहे तसं आहे. पण हेच जर बॉईज पीजी मध्ये असेल तर बॉईज पीजी तर कॉक्रोचला घेऊन बसतील बेडवरती आणि त्यांना खायला पण देतील, की पाहुण्यासारखं त्या कॉक्रोचला ट्रीट करतील, असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट अशी की हे पण मी एक नोटीस केलं की एखादी म्हणजे मी स्वतः हे गोष्ट अनुभवली. एखादी जर आपली मैत्रीण कमीत कमी अर्ध्या पाऊण तासासाठी सुद्धा जर येत असली रूम वरती, ठीक आहे, तरी मुलींना लगेच नाही का त्रास होतो त्याचा, मिचमिच असं हे असं मिचमिच करतात ना. समजा जर राहायला आलं तर काय विचारायलाच नको. पण हेच जर बॉईज पीजी वरती जर एखाद्या मित्राच्या मित्राच्या मित्राचा मित्र असू दे, नाही तर मित्राच्या मित्राचा मित्राचा भाऊ असू दे, तो 2 महिने जरी येऊन राहिला तरी मुलं काही म्हणजे काहीच बोलत नाहीत एकमेकांना. कुठलंच काहीच काहीच त्यांना काही संबंधच वाटत नाही, की ठीक आहे आलायस बाबा राहा, आलायस गेलायस खाऊन पिऊन राहा जा. अशा काही गोष्टी असतात. चला भेटू.